2 करोडपती मुले असतानाही बापाचे 15 लाखांचे बिल तिसऱ्याच व्यक्तीने भरले. पण जेव्हा तो माणूस समोर आला तेव्हा दोन्ही पोरांची दातखिळीच बसली. कारण तो तर त्यांचाच. एका शहरातील गणपतीनगर भागात रघुनाथराव महाजन हे एक निवृत्त आणि अत्यंत प्रामाणिक पोस्टमास्तर राहायचे. त्यांच्या आयुष्याची सर्व पुंजी लावून त्यांनी मुलांना मोठे केले होते. मोठा मुलगा कार्तिक हा जळगावातील एका मोठा सोन्याचा व्यापारी होता. तर धाकटा राहुल हा एक प्रसिद्ध बिल्डर होता. रघुनाथरावांना स्नेहा नावाची एक लाडकी लेकही होती. स्नेहाने 7 वर्षांपूर्वी घरच्यांच्या विरोधात जाऊन अविनाश नावाच्या एका सामान्य गॅरेज मेकॅनिकशी प्रेमविवाह केला होता. तो अपमानाचा दिवस आणि बहिणीला दिलेली वागणूक. लग्नानंतर काही महिन्यांनी दिवाळीच्या दिवशी स्नेहा आणि अविनाश रघुनाथरावांचे आशीर्वाद घेण्यासाठी घरी आले होते. पण कार्तिक आणि राहुल या दोन्ही भावांना एका मेकॅनिक जावयाची प्रचंड लाज वाटत होती. भर हॉलमध्ये कार्तिकने अविनाशचा अपमान केला. तुझी लायकी तरी आहे का आमच्या सोफ्यावर बसायची? माझ्या गळ्यातल्या सोन्याच्या चेनपेक्षा कमी तुझा महिन्याचा पगार आहे. माझ्या बहिणीला भिकारी बनवलंस. राहुलने तर अविनाशला कॉलर पकडून घराबाहेर काढले. रघुनाथराव डोळ्यात पाणी आणून बघत राहिले. पण पैशांच्या माजात असलेल्या मुलांसमोर त्यांचे काही चालले नाही. स्नेहा आणि अविनाश अत्यंत अपमानाने कायमचे ते घर सोडून गेले. तो भयानक दिवस आणि पोरांचा गिधाडासारखा प्लॅन. 7 वर्षे उलटून गेली. रघुनाथरावांची तब्येत बिघडत चालली होती. एके दिवशी सकाळी त्यांना अचानक ब्रेन हॅमरेजचा भयंकर झटका आला. त्यांना तातडीने जळगावच्या सर्वात महागड्या संजीवन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी कार्तिक आणि राहुलला बोलावून सांगितले, पेशंटची अवस्था खूप गंभीर आहे. तातडीने मेंदूची सर्जरी करावी लागेल. हॉस्पिटलचे बिल आणि सर्जरीचा खर्च मिळून 15 लाख रुपये लागतील. आजच संध्याकाळपर्यंत पैसे भरा. कार्तिक आणि राहुल करोडपती होते. पण बापासाठी त्यांच्या खिशातून 1 रुपयाही निघत नव्हता. दोघेही हॉस्पिटलच्या कॅन्टीनमध्ये बसून गिधाडासारखा प्लॅन करू लागले. माझा बिझनेसचा पैसा अडकलाय. मी 15 लाख कुठून देऊ? कार्तिक म्हणाला. त्यावर राहुलने एक भयानक शक्कल लढवली. एक काम करू. बाबांच्या नावावर पिंपराळा भागात जो 2 एकरांचा प्लॉट आहे तो मी विकत घेतो. पण बाबा आता शुद्धीत नाही. आपण वकिलाला बोलावू. बाबांच्या बोटाचा अंगठा कोऱ्या स्टॅम्प पेपरवर घेऊ आणि तो प्लॉट परस्पर विकून हॉस्पिटलचं बिल भरू. उरलेले 1 कोटी रुपये आपण दोघे अर्धे अर्धे वाटून घेऊ. मरणासन्न अवस्थेत असलेल्या बापाचा जीव वाचवण्यापेक्षा पोरांना बापाच्या प्रॉपर्टीची जास्त काळजी होती. तो सस्पेन्स आणि तिसऱ्याच व्यक्तीने भरलेले बिल. प्लॅन ठरल्यानुसार संध्याकाळी राहुल वकिलाला आणि स्टॅम्प पेपर घेऊन थेट बिलिंग काउंटरवर गेला. त्याने कॅशियरला विचारले, माझे बाबा रघुनाथराव महाजन त्यांच्या सर्जरीचे 15 लाखांचे बिल भरायचे आहे. पण मला 1 दिवसाची मुदत हवी आहे. कॅशियरने कॉम्प्युटरमध्ये बघितले आणि तो हसून म्हणाला, सर, तुम्हाला मुदत मागायची काहीच गरज नाही आहे. महाजन साहेबांचे 15 लाखांचे पूर्ण बिल आधीच क्लिअर झाले आहे. एका VIP व्यक्तीने अर्ध्या तासापूर्वीच पूर्ण पेमेंट कॅशमध्ये भरले आहे आणि डॉक्टरांना सर्जरी सुरू करायला सांगितली आहे. कार्तिक आणि राहुल एकमेकांकडे आश्चर्याने बघू लागले. जळगावात असा कोणता देव माणूस होता ज्याने त्यांच्या बापाचे 15 लाख रुपये एका झटक्यात भरले? कोण आहे तो माणूस? कुठे येतो? कार्तिकने विचारले. कॅशियरने बोट दाखवले. ते बघा, जे डॉक्टर साहेबांच्या केबिन बाहेर उभे आहेत ना, त्यांनीच हे बिल भरले आहे. सत्याचा स्फोट आणि पोरांची बसलेली दातखिळी. कार्तिक आणि राहुल धावत त्या व्यक्तीजवळ गेले. तो माणूस पाठमोरा उभा होता. अंगावर अत्यंत महागडा अल्मानीचा सूट, हातात रोलेक्सचे घड्याळ आणि पाठीमागे 2 बाउन्सर्स.
एक्सक्यूज मी सर, तुम्ही आमच्या बाबांचे बिल का भरलेत? कार्तिकने अत्यंत नम्रपणे विचारले. त्या व्यक्तीने हळूहळू मागे वळून बघितले आणि कार्तिक आणि राहुलच्या पायाखालची जमीनच फाटली. दोघांचेही डोळे भीतीने आणि धक्क्याने पांढरे पडले. त्यांना अक्षरशः भोवळ यायची वेळ आली. तो दुसरा तिसरा कोणी VIP नसून 7 वर्षांपूर्वी ज्याला त्यांनी कॉलर पकडून भिकारी म्हणून हाकलले होते, तोच त्यांचा सख्खा जावई अविनाश होता. अविनाश, तू? आणि तुझ्याकडे एवढे पैसे? राहुलच्या घशाला कोरड पडली. अविनाश अत्यंत रुबाबात हसला आणि म्हणाला, काय मेवणे साहेब, ओळखलत का या भिकाऱ्याला? ज्या गॅरेजमध्ये मी काम करायचो, आज संपूर्ण खानदेशात माझ्या त्या अविनाश ऑटोमोबाईल्सच्या 5 मोठ्या शाखा आहेत. मी आज एका वर्षाला 50 कोटींचा टर्नओव्हर करतो. अहंकाराची राख रांगोळी आणि अविनाशचा मास्टर स्ट्रोक. कार्तिक आणि राहुलची मान शरमेने खाली झुकली, पण त्यांच्या डोक्यात अजूनही बापाच्या प्लॉटचा विचार होता. ठीक आहे अविनाश, तू बिल भरलंस त्याबद्दल थँक्स, पण आमचा जावई आहेस, आमच्या प्रॉपर्टीत हक्क सांगू नकोस. आम्ही बाबांचा पिंपराळाचा प्लॉट विकून तुझे 15 लाख रुपये तुला परत करू. हे ऐकताच अविनाशने अत्यंत कडक आवाजात एक कायदेशीर फाईल राहुलच्या तोंडावर भिरकावली. अरे निर्लज्जांनो, जो बाप मृत्यूशी झुंज देतोय त्याचा अंगठा घ्यायला तुम्ही स्टॅम्प पेपर घेऊन आलात, पण तुम्ही विसरलात की बाबा वेडे नव्हते. जेव्हा 7 वर्षांपूर्वी तुम्ही मला घराबाहेर काढलं, तेव्हा बाबांनी गुपचूप मला बोलावून तो पिंपराळाचा प्लॉट माझ्या नवीन बिझनेससाठी तारण ठेवायला दिला होता आणि 5 वर्षांपूर्वीच बाबांनी तो प्लॉट कायदेशीररित्या स्नेहाच्या म्हणजेच तुमच्या बहिणीच्या नावावर बक्षीसपत्र करून दिलाय. तुमचं त्या प्लॉटवर कोणतंही नाव नाहीये. बाबांनी मला माझा बिझनेस उभा करायला मदत केली, त्यामुळे आज मी फक्त त्यांचे उपकार फेडत आहे आणि तुम्ही फक्त संपत्तीचे भुकेले आहात. हे सत्य ऐकताच कार्तिक आणि राहुलला तिथे चक्कर यायची वेळ आली. बापाची सगळी प्रॉपर्टी बहिणीच्या नावावर झाली होती आणि त्यांना 1 रुपयाही मिळणार नव्हता. सर्जरी यशस्वी झाली. रघुनाथराव शुद्धीवर आले. त्यांनी आपल्या दोन्ही स्वार्थी मुलांना हॉस्पिटलच्या रूममधून कायमचे हाकलून दिले आणि डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते सन्मानाने आपला जावई अविनाश आणि लेक स्नेहा यांच्या आलिशान बंगल्यात राहायला गेले. पैशांचा माज दाखवून गरिबाचा अपमान करणाऱ्यांना वेळेने आणि कर्माने दिलेली ही आयुष्यातली सर्वात कडक चपराक होती.